आपण आजकाल बघतो की कॅन्सरची खूप रुग्ण वाढत आहेत आणि माझ्या मनात असा विचार आला की जर आपल्याला माहिती असेल की एक्झॅक्ट कॅन्सरची कोणकोणती कारणं आहेत, जर आपण ती थांबवू शकलो किंवा टाळू शकलो तर नक्की जेवढेही रुग्ण कॅन्सरचे वाढत आहेत आपण काही अंशी तरी त्याच्यावर नियंत्रण मिळवू शकू. नमस्कार, मी डॉक्टर सचिन नांदेडकर. आपण आज बघणार आहोत की कॅन्सरची शास्त्रानुसार कोणकोणती कारणं आहेत आणि जेव्हा आपण आरोग्याचा जेव्हा सर्वांगीण होलिस्टिक असा विचार करतो तर कोणकोणती कारणं आहेत की जी आपण कॅन्सरबाबत नक्की थांबवायला हवी किंवा त्याच्यावर नियंत्रण मिळवायला हवं. आता कन्व्हेन्शनल शास्त्र जे आहेत त्याच्यानुसार आपल्याला जी माहिती कारणं आहेत त्याच्यामध्ये तंबाखू किंवा तंबाखूजन्य जी उत्पादनं आहेत, जसं स्मोकिंग एक आहे, तर याच्यामुळे तोंडाचा कॅन्सर किंवा लंग कॅन्सर होतात. ही एक कन्व्हेन्शनल नोन कारणं कॅन्सरची आहेतच. तसंच जेनेटिक किंवा फॅमिली हिस्ट्री हे सुद्धा कॅन्सर कारण आहे. बऱ्याचशा स्त्रियांमध्ये कॅन्सरचं प्रमाण आईकडे आजीकडे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण असतं, मग ते नंतरच्या पिढीत येतं. तर साहजिक आहे, जर तंबाखू खाऊन किंवा स्मोकिंगने लंग आणि तोंडाचा कॅन्सर होणार असेल तर आपण ते बंद करायला हवं, त्यावर नियंत्रण मिळवायला हवं. म्हणजे तिथे स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी काय काय करता येईल, तसा आहार, तसं पंचकर्म शुद्धिक्रिया, शिरोधाऱ्यासारख्या ट्रीटमेंट करायला हव्या आणि त्या व्यसनाला पर्याय म्हणूनचे उपाय करायला हवे, त्यातनं बाहेर यायला हवं स्मोकिंग किंवा तंबाखूच्या व्यसनातनं. अगदी काल परवाच मी एक रुग्ण बघितला, तर तो मद्यपान करताना त्याच्यामध्ये पाणी किंवा सोडा मिसळून बऱ्याचदा घेतला जातं, पण हा रुग्ण ज्याचं वय किमान फक्त 30-32 वर्षाचा आहे पण तो कोरच मद्य प्यायची त्याला व्यसन होतं आणि आज त्याचा परिणाम असा की त्याला लिव्हरचा कॅन्सर आहे, त्यासाठी आपल्याकडे उपचार चालू आहेत. तर म्हणून मग अशा पण चुकीच्या सवयी ह्या टाळायला हव्यात, म्हणजे तो कॅन्सर टाळता येईल. म्हणजेच मला सांगायचं हे आहे की अजिबात मद्यपान करूच नका. त्याऐवजी जर तुम्ही करत असाल तर पुन्हा शुद्धिक्रिया, शिरोधारा, नस्य किंवा तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला की त्यातनं बाहेर कसं यायचं यासाठी नक्की प्रयत्न करा आणि ते पूर्णपणे थांबवाच. आणि शिवाय तुम्हाला याविषयी व्यसनमुक्ती किंवा व्यसनांमुळे झालेला कॅन्सर यासारखी काही समस्या असेल तर नक्की आमच्याशी बेदिक्कतपणे संपर्क साधा. आता पुढला मुद्दा, अनुवंशिक कारण किंवा फॅमिली हिस्ट्री. तर आपल्या आधीच्या पिढीमध्ये आजीला, पणजीला, आईला जर ब्रेस्ट कॅन्सर किंवा गर्भाशयाचा कॅन्सर डिटेक्ट झाला असेल तर नंतरच्या पिढीने अजिबात रिलॅक्स राहू नका. आधीच आपल्या आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा किंवा आम्हाला काही शंका असेल तर विचारा आणि आपल्या प्रकृतीचं निदान करून त्याच्याशी संबंधित योग्य रसायन सेवन करणं, चांगली जीवनशैली, चांगला आहार शास्त्रीयदृष्ट्या प्रकृतीचं निदान करून पाळणं, वेळोवेळी पंचकर्म किंवा शुद्धिक्रिया करणं हे नक्की करा. म्हणजे तुमची या कॅन्सरमधनं नक्की सुटका होऊ शकते. आणि मला सांगायला आनंद वाटतो, थेरपेटिक होलिस्टिक प्रिव्हेंटिव्ह कॅन्सर थेरपी आम्ही तयार केल्यात, ज्यासाठी रुग्ण कॅन्सर नसतानाही पण ज्यांच्याकडे कॅन्सरची हिस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात आहे अशा व्यक्ती आमच्याकडे येतात. 14 दिवस 30 मिनिटं फक्त. आणि या प्रक्रियेतनं तुम्ही गेला, प्रिव्हेंटिव्ह कॅन्सर थेरपी जर तुम्ही घेतल्या तर तुमची नक्की या मोठ्या गंभीर आजारातनं सुटका होऊ शकते. जी कुलाने, परंपरेने, जीन्सने जी हिस्ट्री चालूच परंपरा जी आहे ती तुम्ही नक्की मोडू शकता. आता आपण बघितलं कन्व्हेन्शनल मेडिसिन मधली कारणं आणि ते कशी टाळायची. आता यापुढे आपण बघणार की कॅन्सरची इतर कारणं कोणती बरं. तर आम्ही निसर्गापासून लांब गेलोय. निसर्गापासून लांब गेलो म्हणजे काय, तर आम्ही बाटल्यातलं पाणी पितो तर त्याऐवजी घरी उकळून गार केलेलं पाणी की ज्याच्यामध्ये सोन्यासारखा दागिना, सोन्याचा दागिना जर पाण्यात टाकला, ते उकळलं, गार केल्याने असं सुवर्णसिद्ध जल तुम्ही प्यायलात बाटली बंद पाणी पिण्यापेक्षा, तर ते नक्की कॅन्सरसाठी फायद्याचं, कॅन्सर बरा करण्यासाठी आणि न होण्यासाठी. त्यानंतर पुढलं कारण आहे की आपण नेहमी उदाहरण देतो, बटाटा खायचा आहे तर घरी केलेली बटाट्याची भाजी खाणं एक वेळ चांगलं, पण तुम्ही सारख्या फ्राईज आणि चिप्स खाल म्हणजे जास्ती प्रोसेस फूड, जास्ती पॅकबंद फूड अतिप्रमाणात खाल तर ते सुद्धा कॅन्सरचं अधिक मोठ्या प्रमाणातलं कारण आहे. तर तुम्ही निसर्गातला आहार जो कमी प्रोसेस केलेला आहे, घरी बनवलेला आहे, असाच आहार योग्य भूक असताना वेळेत घ्या तर तुम्ही कॅन्सरपासून बचाव करू शकता. आयुर्वेदामध्ये विरुद्धासन, अध्यशन, विषमासन असे अनेक कारण आहेत. जसं अध्यशन म्हणजे एक आहार घेतला तर तो पचल्याशिवाय दुसरा आहार घेऊ नका.
भूक तस्य द्वौ कालः असं शास्त्रात म्हटलंय. जेवणाच्या 2 वेळा आहेत. म्हणजे काय, तर दिवसातनं 2दा जेवा आणि मध्ये भरपूर अंतर ठेवा. मग त्याने काय होईल, नैसर्गिक उपवास होईल. नैसर्गिक उपवासामध्ये फॅगोसायटोसिस, त्याच्यामध्ये कॅन्सरच्या सेल सुद्धा मेटाबॉलिझ होऊन पचून जातील. तुम्ही कॅन्सरपासून लांब राहाल. विरुद्धाशन म्हणजे आंबट पदार्थ, दूध एकत्र करून खाऊ नका. दूध आणि फळं एकत्र सारखं केळाचं शिकण आयुष्यभर खायची गरज नाही, ते टाळा. दूध फळं एकत्र करू नका. दूध आणि मीठ, बेकरीचे पदार्थ आणि दूध एकत्र अजिबात खाऊ नका. त्याने जास्तीची ऍसिडिटी वाढते, त्याने अल्सर वाढतो, इन्फ्लेमेशन वाढतं आणि आतड्यांचा कॅन्सर सुद्धा नंतर होऊ शकतो. म्हणून विरुद्धाहार टाळायला हवा. तसंच कोणताही मांसाहार जर केला तर दुधाचे पदार्थ तेव्हा बंद करा, त्याने सुद्धा कॅन्सर होतो. पुढलं महत्वाचं कारण, आपण जो आहार घेतो अनवॉन्टेड, माहीत नसलेल्या सोर्स कडनं आहार घेणं टाळा. जसं तुम्ही सारखं चिकन खाता, पण ती चिकन कुठून येते, किती जुनी आहे. तुम्ही सारखा मांसाहार करता, पण ते मांस कुठून आलंय, किती दिवस साठवलंय तुम्हाला माहिती नाही. तर असा आहार करणं बंद करा. तुम्ही जो आहार घेता त्याचा सोर्स तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही स्वतः त्याच स्वरूपामध्ये थोडा त्याच्यावर संस्कार करणं, भाजणं, तळणं, शिजवणं असं करून घरीच तो घेतला तरी तुम्ही कॅन्सरपासून लांब राहणार आहात. सगळ्यात महत्वाचं, आपल्या सगळ्यांना खूप घाई आहे, वेळ कमी आहे, तर त्याचा अतिरिक्त ताण सगळ्यांवर आहे. स्ट्रेस हे महत्वाचं कॅन्सरचं कारण आहे. भीती हे महत्वाचं कारण आहे. आपण रोज बघतो याला कॅन्सर आहे, नातलगाला कॅन्सर आहे, मित्राला कॅन्सर आहे. मग ती कॅन्सरची भीती तयार होऊन हे सुद्धा तसे स्ट्रेस हार्मोन रक्तात येतात. ते हार्मोन रक्तात आल्यावर रक्तावर परिणाम होतात आणि तशा पेशी शरीरात साठतात, त्या मेटाबॉलिझ होत नाही आणि त्याने सुद्धा कॅन्सर होतो. म्हणून आपल्या स्ट्रेस मॅनेजमेंटवर काम करा, आपला ताण घालवा. आणि ते कसं करायचं, पुन्हा तुम्हाला काही शंका असेल तर बेदिक्कतपणे आमच्याशी संपर्क साधा. किंवा त्याचा उपाय म्हणजे नस्यासारखी चिकित्सा तुमच्या प्रकृतीचं निदान करून तुम्ही करायला हवी. शिरोधारेसारखी चिकित्सा तुमच्या प्रकृतीचं निदान करा, जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा आणि ती नियमित करत जा. अभ्यंग आचरे नित्यम स जराश्रम वातहा. तर मसाज सारखी ट्रीटमेंट, अभ्यंगासारखी ट्रीटमेंट ही तुम्ही रेग्युलर दिनचर्येत जर ठेवली तर त्याने उत्तम सेल्युलर डिटॉक्स होतो. सेल्युलर डिटॉक्स झाला की मेटाबॉलिझम उत्तम राहतं. मेटाबॉलिझम उत्तम राहिलं तर हार्मफुल ज्या पेशी आहेत, फ्री रॅडिकल्स आहेत, चुकीच्या गोष्टी आहेत, त्या शरीरात साठत नाही. शरीर मेटाबॉलिझ करतं, त्याचं मलांमध्ये रूपांतर करतं आणि तुमच्या मलांद्वारे ते शरीरात बाहेर टाकलं जातं. त्यामुळे जर तुम्हाला गंभीर कॅन्सर असेल तर तो छान बरा होऊ शकेल. बरा झालेला कॅन्सर असेल तर त्याचा पुनरुद्भव होणार नाही आणि कॅन्सरच नसेल तर तो होऊच नये म्हणून सुद्धा यासाठी या जीवनशैलीचा नक्की फायदा होणार आहे. या पद्धतीने ही जर कारणं आपण पाळली आणि जी कॅन्सरची कारणं आपण बघितली ती आपल्याला जर टाळता आली तर नक्की आपण कॅन्सरपासून सहज स्वतःचा बचाव करू शकतो. कॅन्सर होऊच नये यासाठी प्रयत्न करता येतात. आणि पहिली कॅन्सर फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज किंवा टर्मिनल स्टेजमध्ये जरी कॅन्सरचा एखादा रुग्ण असेल, जर त्याने सुद्धा या गोष्टींचं पालन केलं तर तो त्यातनं बरं होण्याची, अंशतः बरं होण्याची शक्यता ही नक्की वाढते. हे मी गेले 25 वर्ष सतत कॅन्सरचे रुग्ण बघितल्यावर आपल्याला नक्की हा विश्वास देऊ शकतो. पुन्हा कॅन्सर या विषयाविषयी तुम्हाला काही माहिती हवी आहे, त्याविषयी काही शंका असेल तर नक्की आमच्याशी संपर्क साधा. आरोग्यपूर्ण जीवनशैली ठेवा आणि कॅन्सरपासून लांब राहा. धन्यवाद.